गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। वाहनाच्या बिघाडाचा फायदा घेत बोनेटवर ठेवलेले मौल्यवान साहित्य लंपास करणाऱ्या सराई चोरट्याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक करत अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश केलाय। कौशल्यपूर्ण तपास आणि सतर्क पेट्रोलिंगमुळे आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शहरातील विविध भागातील गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय। बदलापूर पश्चिम येथील बेलवली परिसरातील राजलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणारे जयराम मोटे हे 2 दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास कल्याण अंबरनाथ रोडवरून आपल्या वॅगनार कारने जात होते। यावेळी 17 सेक्शन येथे गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागल्यानं त्यांनी वाहन थांबवून खाली उतरून पाहणी केली। त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने बोनेटवर ठेवलेला मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि सुमारे 4000 रुपयांची रोकड लबाडीने चोरून नेली होती। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक तुकाराम पाटील यांनी तपास पथक तयार केलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे, पोलीस अंमलदार प्रमोद जाधव, चंदूलाल शिंदे, अनिल पाटील, कृपाल शेकडे, निलेश नागरे आणि सुशांत हांडे देशमुख यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। सखोल आणि कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीकडून चोरीस गेलेल्या 3 मोटरसायकली, 3 मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बऱ्याच दिवसापासून मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडत आहेत। यानुसार आमच्या झोनपूर सरांनी माननीय सचिन गोरे सरांनी आदेश दिले होते की यातील हे गुन्हे उघडकीस आले पाहिजेत आणि यातील आरोपींना पकडणं गरजेचं होतं। यानुसार आम्हाला एक माहिती मिळाली की संजीव वाघेरे नावाचा एक गुन्हेगार आहे आणि तोच ह्या चोऱ्या करतोय अशी आम्हाला माहिती मिळाली होती। त्या माहितीनुसार आम्ही त्याच्यावरती ट्रॅप लावला जे DB पथकाने आणि तो संजीव किसन वाघेरे याला पकडल्यानंतर त्याला सखोल चौकशी करता त्याच्याकडून मध्यवर्ती पोलीस स्टेशनकडील 3 मोटरसायकलचे गुन्हे तसेच विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनकडील 1 मोटरसायकलचा गुन्हा उघडकीस आलेला आहे, मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसेच अधिक चौकशी करता असे समजले की मानपाडा, डोंबिवली, कोळशेवाडी, टिळकनगर येथील 6 घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये सदरचा आरोपी हा फरार आहे आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे। त्याची आज पोलीस कस्टडी मिळालेली आहे। 4 दिवसाची पुढील तपास सुरू आहे। तपासादरम्यान मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याची उकल झाली आहे। पुढील तपासात परिमंडळ 3 क्षेत्रात 6 घरफोड्यांमध्येही याचा सहभाग असल्याचं समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।